आपल्याला दगाबाजी ही मनुष्याकडनं भेटते, पण परमेश्वर मनुष्य नाहीये. जर प्रभू आपल्याला एक शब्द सांगतो, इफ गॉड टेल्स यू अ वर्ड, इट हॅज टू वर्क इन युअर लाईफ. सो वेन गॉड टोल्ड एब्राहम की तो राष्ट्रांचा पिता बनेल, तेव्हा देव खोटं बोलत होता का? देव त्याला सांगत होता की मी तुला राष्ट्रांचा पिता बनवेल. कधी, कसं, कुठं, काय हा आपला संबंधच नाहीये विचार करण्याचा. कारण जर प्रभूचा शब्द आलेला आहे तर तो पूर्ण कसा करायचा हे प्रभूच्या हातात आहे. आणि तिथपर्यंत, त्या शब्दापर्यंत, त्या प्रॉमिस पर्यंत आपल्याला कसं न्यायचं हे प्रभूच्या हातात देखील आहे. आणि ते झालं. प्रभू कधीच खोटं बोलत नाही. जेव्हा बलाम आणि बलाकची आपण कहाणी बघतो तेव्हा त्याने खूप प्रयत्न केला की प्रभू त्याच्या बाजूने बोलेल. त्यांनी खूप आटापिटा केला की प्रभू त्याच्या बाजूने बोलेल, परंतु प्रभूने तेच बोललं जे त्याला योग्य वाटलं. म्हणून प्रभू तेच बोलतो जे ते खरं आहे, जे योग्य आहे आणि जे प्रभूला पटतं. कारण प्रभूला आपल्या विषयीचे योजना हे माहित असतात, हे ठाऊक असतात. गॉड नोज द प्लॅन अबाउट यू. जेरेमाया सेज, आय नो द प्लॅन दॅट आय हॅव फॉर यू. दे आर टू प्रॉस्पर यू अँड नॉट फॉर युअर हार्म.